सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचा. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. आंबेडकर मानवंदना अर्पित करतो. ज्यांची 20 शताब्दी आजपासून आपण साजरी करणार आहोत ते महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्री यांच्या चरणी नतमस्तक होतो. या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेल्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री माननीय सुनेत्राताई पवार ज्यांनी सातत्याने महात्मा ज्योतिबा फुलेंचा विचारांचा वारसा पुढे नेला, ते आमचे सहकारी छगनराव भुजबळजी महात्मा फुलेंच्या गावकीतले त्यांनी सांगितलं आणि आपल्या भाषेत भावकीतले पण असे असलेले आमचे मंत्री जयकुमार गोरेजी, सन्माननीय चंद्रकांत दादा पाटील, दादाजी भोसे, सन्माननीय अतुलजी सावे, मंगलप्रभात लोढाजी, आदितीताई तटकरे, राज्यमंत्री योगेशजी कदम, या भागाच्या खासदार प्रियाताई सुळे, मंचावर उपस्थित आमदार राहुल कुल, योगेश टिळेकर, शंकर मांडेकर, त्याचप्रमाणे बाबासाहेब पठारे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीर धवल जगदाळे, उपाध्यक्ष श्री विवेक वळसे पाटील, शेखर वडणे, त्याचप्रमाणे संजय जगताप, सचिंद्र प्रताप सिंग, चंद्रकांत पलकुंडवार, जितेंद्र डुडी, श्री गजानन पाटील, श्रीमती सोनाली मुळे, श्री संदीप कटके, श्री अजय इंगळे, ज्यांनी या शाळेकरता या ठिकाणी मदत केली ते फियाट इंडियाचे राजेश खत्री, क्रिस्टल हाऊसचे राजू रोहणी, एमक्युअरचे राजेश नायर, त्याचप्रमाणे एचडीएफसीच्या स्वाती शालिग्राम, सर्व मान्यवर समोर उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, आज मला अतिशय आनंद आहे की महात्मा ज्योतिबा फुले यांची द्विजन्मशताब्दी कुठून आपण सुरू करावी, त्याचा पहिला कार्यक्रम कुठे घ्यावा, अशा प्रकारचा विचार विनिमय सुरू करताना आमच्या नजरेस ही बाब आली की त्यांचं पैतृक गाव खानापूर या ठिकाणी जिल्हा परिषदेने अतिशय सुंदर अशा प्रकारची ही ज्योती सावित्री शाळा सुरू केली आहे आणि त्याच्या उद्घाटनाने जन्मशताब्दी सोहळ्याची सुरुवात होणं हे खऱ्या अर्थाने त्यांच्या विचाराला केलेली एक मानवंदना ठरेल आणि म्हणूनच आम्ही हा निर्णय केला आणि या ठिकाणी या उद्घाटनाने आजच्या या सोहळ्याची सुरुवात आपण केली. मी विशेष उल्लेख करेन आमचे सहकारी स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा, कारण दादांच्या पुढाकाराने दादांच्या समर्थनाने जिल्हा परिषद या ठिकाणी ही शाळा उभारू शकलं. जमीन देण्यापासनं तर सगळ्या गोष्टींमध्ये दादांनी स्वतः यामध्ये विशेष लक्ष घातलं आणि आज अत्यंत सुंदर अशा प्रकारची शाळा जी स्कूल असणार आहे,
काही मुलांची चर्चा आम्ही केली. लहान लहान मुलं पण अतिशय त्यांचे जे विचार आहेत ते प्रगल्भ आहेत. आणि विशेषतः ज्या मुली त्या ठिकाणी लहान लहान ज्यांच्याशी चर्चा करायला मिळाली त्यांच्यामध्ये खऱ्या अर्थानं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा आणि त्यांना अपेक्षित अशा प्रकारच्या छात्रा, अशा प्रकारच्या विद्यार्थिनी मला या ठिकाणी पाहायला मिळाल्या. आणि त्यासोबत शासनाच्या उपक्रमातून वेगवेगळे ज्या गोष्टी आमच्या शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून त्याही अनेक गोष्टी या ठिकाणी मला बघायला मिळाल्या. मला आनंद आहे की नासा आणि इस्रोला गेलेल्या आमच्या मुली होत्या, त्यांच्याशी चर्चा झाली. त्यासोबत महात्मा ज्योतिबा फुले नेहमी असं म्हणायचे की भाषा शिकल्या पाहिजेत आणि परदेशी भाषा देखील शिकल्या पाहिजेत. इथे फ्रेंच आणि जर्मन भाषा शिकणाऱ्या मुलींसोबत देखील आमची चर्चा झाली आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं फ्रेंच आणि जर्मन भाषा त्यांनी बोलून दाखवली. अटल टिंकरिंग लॅब असेल किंवा AI ची लॅब असेल, आज मला अतिशय आनंद आहे की पुणे जिल्हा परिषदेने इंडस्ट्री 4.0 चौथं जे काही इंडस्ट्रियल रेव्होल्युशन आहे त्याच्याशी संबंधित 100 शाळांमध्ये 100 लॅब्स याचं देखील उद्घाटन केलेलं आहे. आणि त्याही मुलांचं ज्ञान पाहून मला अतिशय समाधान वाटलं. खरं म्हणजे मला असं वाटतं की एक प्रकारे कुठल्याही बेंचमार्कचा विचार केला तर अतिशय उत्तम अशा प्रकारची शाळा आहे. आणि म्हणून मी जिल्हा परिषदेचं मनापासून अभिनंदन करतो आणि जे CSR पार्टनर्स आहेत त्यांचंही मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. आज त्यासोबत आमच्या कौशल्य विकास विभागाने पहिल्या टप्प्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांच्या नावाने कौशल्य प्रशिक्षण केंद्रांचं उद्घाटन केलेलं आहे. आणि पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे 1000 केंद्र हे आपण उभारणार आहोत आणि त्यातनं कौशल्य प्रशिक्षित अशा प्रकारचं मानव संसाधन हे उभं करण्याचं काम हे या ठिकाणी आपण करणार आहोत. आज महात्मा ज्योतिराव फुले यांच्या एकूणच जीवनाचा आपण विचार केला तर अशा प्रकारचं विलक्षण व्यक्तिमत्व हे आपल्याला इतिहासामध्ये फार कमी वेळा पाहायला मिळतं. खऱ्या अर्थानं मगाशी भुजबळ साहेबांनी सांगितलं, जीवनामध्ये स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःचं व्यक्तिमत्व घडवून स्वतःपुरतं मर्यादित न राहता समाजाला देण्याचं काम, समाजामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम हे महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलं. एक उत्कृष्ट शेतकरी म्हणून त्यांनी शेतीमध्ये नवीन पद्धती, शेतीमध्ये नवीन प्रजाती, विशेषतः फळबागांची शेती, ऊसाची शेती, 12ही महिने शेतकऱ्याला कशा पद्धतीनं त्या ठिकाणी उत्पन्न मिळेल याचं मॉडेल हे महात्मा ज्योतिराव फुलेंनी तयार केलं. आणि शेतकऱ्यांनी बाजारपेठ कशी उभी केली पाहिजे याचंही उदाहरण हे आपल्याला महात्मा ज्योतिराव फुलेंनी त्या ठिकाणी दिलं. आणि त्यासोबत शेतकऱ्यांवर होणारे अन्याय हे दूर करण्याच्या दृष्टीनं, जागृती करण्याच्या दृष्टीनं त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं शेतीशी संबंधित अडचणी, शेतकऱ्यांवर लादलेले अनेक कर या प्रत्येक गोष्टीचा विरोध करत आणि त्या संदर्भातल्या उपाययोजना देखील सुचवण्याचं काम हे महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलं. शेतीचं क्षेत्र असेल किंवा उद्योगाचं क्षेत्र असेल, ज्याचा उल्लेख झाला त्या काळातली त्यांची कंपनी ही इतकी मोठी होती जी स्वतः उभी केली होती. पहिल्यांदा बांधकाम साहित्याचं सप्लाय आणि त्यानंतर बांधकामाची कामं हातामध्ये घेऊन, आणि हे सांगितलं ते खरं आहे, मुंबई महानगरपालिकेची इमारत
आपण जर मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीत गेलात तर तिथे एक बोर्ड लागलेला आहे आणि त्या बोर्डावर त्यांनी लिहिलं आहे की त्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीला बांधकामाकरता जेवढं एस्टिमेट सँक्शन झालं होतं त्याच्यापेक्षा 15% कमी पैशामध्ये त्याचं बांधकाम पूर्ण झालं असा बोर्ड हा ब्रिटिशांनी त्या ठिकाणी लावून ठेवलेला आहे आणि ते काम करणाऱ्यांपैकी एक महात्मा ज्योतिराव फुले होते. ही देखील किती अभिमानाची गोष्ट आहे. बायकाळाचा पूल, परळचा रेल्वे वर्कशॉप, कात्रजचं टनेल, येरवडा जेल या अनेक गोष्टी त्यांच्यातलं जे एक ऑन्टरप्रिन्युअर स्पिरिट आहे, एक उद्योजक आहेत, ती उद्योजकता दाखवणारं हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. एवढंच नाही तर आपल्याला कल्पना आहे की पुणे म्युन्सिपाल्टीमध्ये ते कमिशनर म्हणून नियुक्त झाले. त्या काळामध्ये नियुक्त जे लोक व्हायचे ते कमिशनर म्हणून व्हायचे, सदस्यांपेक्षा त्यांना कमिशनर म्हटलं जायचं. 7 वर्ष पुण्याच्या नगरपालिकेचे कमिशनर म्हणून त्यांनी त्या ठिकाणी त्या नगरपालिकेत काम केलं. शहर विकास कसा केला पाहिजे, शहराचं नियोजन कसं केलं पाहिजे आणि शहर समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला आपलंसं वाटेल अशा प्रकारच्या व्यवस्था कशा केल्या पाहिजेत, शहरात राहणाऱ्यांचे विचार हे खुले असले पाहिजेत, त्याकरता शहराची रचना कशी खुल्या पद्धतीनं केली पाहिजे, असं नगर विकासाचं देखील एक मॉडेल हे महात्मा ज्योतिराव फुले यांनी तयार करून दाखवलं. त्यामुळे त्याही क्षेत्रातले एक्सपर्ट म्हणून, तज्ज्ञ म्हणून आज महात्मा ज्योतिराव फुलेंकडे आपण पाहू शकतो. अतिशय प्रगतिशील अशा प्रकारचा त्यांनी विचार केला. ते असं म्हणायचे की शहर ही केवळ एक भौतिक रचना नाही आहे, ती लोकांच्या विचारांची आणि जीवनाचं देखील ते एक प्रतिबिंब आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये दूरदृष्टीचा दृष्टिकोन असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्या काळामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी शेअर बाजार समजून घेतला, शेअर बाजार कसा ऑपरेट होतोय समजून घेतलं आणि मग सामान्यातल्या सामान्य माणसाला शेअर बाजार कळला पाहिजे याकरता शेअर बाजार समजवणारं कविता त्यांनी तयार केली, गीत त्यांनी तयार केलं आणि सामान्यातल्या सामान्य माणसाला त्या कवितेतनं आणि गीतातनं त्या ठिकाणी शेअर बाजार हा समजवण्याचं काम त्यांनी केलं. आपल्याला माहिती आहे की ते सतत असं म्हणायचे की जोपर्यंत आपण शिक्षण घेत नाही तोपर्यंत आपल्याला मती येणार नाही आणि मती नाही तर गती नाही, गती नाही तर वित्त नाही आणि वित्त नसेल तर त्या ठिकाणी सर्वांची अवस्था ही शूद्र अतिशूद्र होत जाते, अन्यायच त्यांच्यावर होत जातो. आणि म्हणून शिक्षणही घेतलं पाहिजे, व्यवसायही केला पाहिजे आणि आपल्या पायावरही उभं राहिलं पाहिजे, हे सातत्याने त्यांचा आग्रह होता. आणि विशेषतः शिक्षणाचा प्रचार करत असताना आपल्याला कल्पना आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचं नाव घेतल्याशिवाय महात्मा ज्योतिबा फुले यांचं व्यक्तिमत्व कधीच पूर्ण होऊ शकत नाही. त्या क्रांतीज्योतींच्या पाठीशी उभं राहून ज्यावेळी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ ही त्या ठिकाणी केली आणि भिडेवाड्याची पहिली शाळा ज्यावेळी सुरू झाली, आपल्याला कल्पना आहे समाजामध्ये स्त्रियांना मागासलेलं ठेवण्याची जी विचारसरणी होती त्या विचारसरणीच्या विरुद्ध एक मोठा लढा ते लढले. अतिशय कल्पकतेनं विधवा स्त्रियांचं केशवपन व्हायचं, समाजामध्ये जागृती करून लोक थांबत नाही बघितल्यानंतर जे त्या काळात आमचा नाभिक समाज होता त्या समाजाला एकत्रित करून त्यांचा संप केला आणि त्यांनी सांगितलं काही झालं तरी आम्ही विधवांचे केस कापणार नाही, त्यांचं पण करणार नाही आणि ही जी एक आपल्याकडे प्रथा होती ती प्रथा संपवण्याचं काम हे महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलं. बालविवाहाची प्रथा संपवण्याचं काम हे महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलं. आणि हे सगळं करत असताना आपल्याला कल्पना आहे की जी शिक्षणाची एक संपूर्ण व्यवस्था त्यांनी उभी केली आणि तदनंतर सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जो काही समाजातला भेद आहे तो भेद कसा दूर होईल आणि ज्या प्रकारे काही लोकांनी इतर लोकांना त्या ठिकाणी
काम केलं होतं, त्यातनं ते कसे मुक्त होतील, विचार कसे मुक्त होतील, अंधश्रद्धा कशा दूर होतील, भोंदूगिरी कशी संपेल, याकरता प्रचंड मोठं कार्य त्यांनी केलं. आणि त्यातूनच खऱ्या अर्थानं सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून पुरोगामी अशा प्रकारचा विचार करणारे अनेक लोक हे त्या काळामध्ये तयार झालेले आपण बघितले. त्याची मुहूर्तमेढ त्यांनी केली. विशेषतः महात्मा ज्योतिबा फुलेंनी या ठिकाणी मानवी हक्काची सनद ही 1848 मध्ये मांडली आणि त्या सनदीच्या माध्यमातून कशा पद्धतीनं मानवी हक्काचं हनन होत आहे, जाती व्यवस्थेमुळे, वेगवेगळ्या प्रकारच्या भेदभावामुळे कशा प्रकारे मानवाचे हक्क हिरावले जात आहेत हे सांगणारे महात्मा ज्योतिराव फुले होते. आणि हे सगळं करत असताना आपल्यापैकी अनेकांना हे माहिती आहे की इंग्रजांनी एक प्रकारे छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांचा तर नाश केलाच होता, पण छत्रपती शिवरायांच्या सगळ्या स्मृती संपतील अशा प्रकारचा प्रयत्न केला होता. त्यावेळी छत्रपती शिवरायांची समाधी शोधून काढणारे हे महात्मा ज्योतिराव फुले होते. ती समाधी शोधून काढली आणि त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले आणि नंतर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं शिवजयंतीचा उत्सव सुरू करून आणि पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचं जे तेज आहे ते तेज आपल्यामध्ये रोवण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणूनच 1882 मध्ये त्यांनी हंटर कमिशनच्या समोर एक अतिशय महत्वाचा मुद्दा मांडला आणि सांगितलं, जर भारताला शिक्षित करायचं असेल तर मोफत आणि सक्तीचं शिक्षण हेच या ठिकाणी आपल्याला द्यावं लागेल. आणि त्या दृष्टीने खऱ्या अर्थानं आजचा जो RTIचा कायदा आहे त्या कायद्याची संकल्पना जर कोणी मांडली असेल तर ते मांडणारे महात्मा ज्योतिराव फुले होते. आणि म्हणूनच मला असं वाटतं की ते समाज क्रांतिकारक होते. आणि आपल्याला माहिती असेल, आमचे भुजबळ साहेब नेहमी सांगतात देशामध्ये दोनच महात्मे आहेत, एक महात्मा ज्योतिराव फुले आणि दुसरे महात्मा गांधी. पण पहिले महात्मा म्हणून महात्मा ज्योतिराव फुलेंना महात्मा हे नामबिरुद देणारे महात्मा गांधी होते, ज्यांनी सांगितलं खऱ्या अर्थानं आमच्या समाजामध्ये जर कोणाला महात्मा म्हटलं पाहिजे तर ते ज्योतिराव फुलेंना महात्मा म्हटलं पाहिजे. आणि अशा पद्धतीनं हे लोकबिरुद महात्मा ज्योतिराव फुले यांना त्या ठिकाणी प्राप्त झालं. आणि म्हणूनच या द्विजन्म शताब्दीच्या निमित्ताने एकीकडे भिडेवाड्याचं राष्ट्रीय स्मारक असेल, दुसरीकडे फुलेवाड्याचं काम असेल, नायगाव इथलं काम असेल, किंवा त्यांच्या विचारांचा वारसा चालवणारे अनेक कार्यक्रम हे करण्याचा निर्णय आपण घेतलाय. आपल्याला कल्पना आहे आपल्या राज्यातील जी सगळ्यात महत्वाची आरोग्य योजना आहे त्याचं नाव देखील महात्मा फुले जनारोग्य योजना आपण ठेवलेलं आहे की ज्यामध्ये 100% महाराष्ट्रातल्या लोकांना 5 लाखापर्यंत 2400 आजारावर मोफत इलाज आपण त्या ठिकाणी देतो. आणि एवढंच नाही तर आपण महाज्योती हे जे सुरू केलेलं आहे या महाज्योतीच्या माध्यमातून आज समाजातल्या विशेषतः आमच्या OBC घटकाला ज्या प्रकारचं प्रशिक्षण या ठिकाणी मिळत आहे, मला अतिशय आनंद आहे की मागच्या वर्षी सावे साहेब तुम्ही मला कालच आकडेवारी दिली, आता माझ्या लक्षात नाही, पण IAS, IPS आणि MPSC मध्ये सर्वात मोठा रेकॉर्ड आमच्या महाज्योतीने त्या ठिकाणी केला. आणि आमची मुलं आज महात्मा फुलेंनी सांगितलेल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी सांगितलेल्या मार्गाने चालतायत, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आणि म्हणून मी आज या निमित्ताने आमच्या पुणे जिल्हा परिषदेचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. अध्यक्ष असतील, पदाधिकारी असतील आणि विशेषतः गजानन पाटील जे आपले जिल्हा परिषदेचे CEO आहेत, या सगळ्यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारची संकल्पना अस्तित्वात आणली. आणि ही संकल्पना आमच्या दादा सांगितलं की ही संकल्पना केवळ पुण्यापुरतं नाही
तर अशा प्रकारची जी संकल्पना आहे ती महाराष्ट्रातल्या इतरही जिल्हा परिषदेच्या शाळांपर्यंत आपल्याला कशी नेता येईल हा प्रयत्न आपण करू. त्यामुळे त्याही माध्यमातून त्यांचे विचार आपण पुढे नेणार आहोत आणि आमच्या ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून एक खूप बृहत कार्यक्रम वर्षभराचा हा महात्मा ज्योतिराव फुले यांच्या या द्विजन्मशताब्दीच्या निमित्ताने जयकुमार भाऊंनी या ठिकाणी आखलेला आहे. आम्ही सगळं मिळून ही केवळ औपचारिकता नाही तर त्यांचे विचार हे आजही सुप्रस्तुत आहे. जाता जाता एक सांगतो, ते विचार आज का महत्वाचे आहेत तर मगाशी भुजबळ साहेबांनी ज्यावेळी सांगितलं की आता मोदीजींनी एक प्रकारे या विचाराला खरी आदरांजली वाहिली आहे आणि आमच्या महिलांना विधानसभा आणि लोकसभेमध्ये 30% आरक्षण दिलं आहे, फक्त त्या भागातनं टाळ्या वाजल्या, या भागातनं टाळ्या वाजल्या नाहीत. म्हणजे आजही आमची अजूनही बाकी सगळ्या गोष्टीत आम्ही समानतेवर आलो, पण राजकीय क्षेत्रामध्ये आजही थोडी मानसिकता आमची बदलण्याकरता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचाराचा धक्का हा अत्यंत आवश्यक आहे. आणि मला विश्वास आहे की आपण या द्विजन्मशताब्दीच्या निमित्ताने निश्चितपणे ते विचार पुढे नेण्याचा प्रयत्न करू. या चांगल्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी निमंत्रित केल्याबद्दल मी आपल्या आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योती, जय क्रांती. धन्यवाद साहेब, आपल्या बहुमोल मार्गदर्शनाबद्दल मनपूर्वक धन्यवाद. यानंतर पुणे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय चंद्रकांतजी वाघमारे यांना विनंती